तर असा विचार करतो आता जरा गाडीत एसीत बसल्यावरती जरा थंड झाल्यावरती बरं वाटतंय. सो नाव आय एम हेडिंग टुवर्ड्स द ग्रँड वर्ल्ड. जर ग्रँड वर्ल्ड लेट असाल तर या टायमिंगला आणि ही गोष्ट कधीच मिस करू नका. Pretty sure you guys are not going to regret it at all. आणि आलो आहे आपण आता ग्रँड वर्ल्डला. आणि एक्झॅक्टली माझ्या मनात आता कसं वाटतं माहिती आहे का, तुम्हाला एखाद्या फंक्शनला बोलवलेलं असतं, लग्नात, एंगेजमेंटला वगैरे, आणि टायमिंग 7चा दिलेला असतं म्हणून तुम्ही बरोबर 7ला पोहोचता. आणि असं होतं की सगळ्यात पहिले तुम्ही आलेले असतात. तसं झालं आहे. हा संध्याकाळचा प्लेस आहे, त्याच्यामुळे इथं म्हणजे खूप निवडक लोक आहेत. आणि असं त्या कार्यालयात असा पहिला मेंबर आल्यासारखं वाटतं मला वाटतंय मी एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाईल, जरा वेळ बसेल, टाईमपास करेल, जरा चार्ज होऊन देईल माझ्या कॅमेऱ्याला. सो जस्ट आत्ता एक इन्फॉर्मेशन कळाली की इकडे अशा ट्राम्स फिरत आहेत सगळ्या, आणि 300,000 डॉंग्स पर पर्सनमध्ये ते 45 मिनिट्सची ग्रँड वर्ल्डची टूर देत आहेत पूर्ण. त्याच्यामध्ये फोटोज वगैरे काढून सगळे मिळतात तुम्हाला. सो चांगला ऑप्शन आहे हा जर तुम्हाला चालत फिरायचं नसेल तर आणि हे करायचं असेल तर. बट सिन्स आय हॅव अ ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम इन द वर्ल्ड टिल 7 o'clock, सो आय थिंक आय विल वेट. आणि हो, मला क्लूकवरती ते बुक पण करायचं आणखी. आय डिसाइडेड टू स्टे फॉर द शो. सो जरा इव्हिनिंग इथं मस्त स्पेंड करू. खूप छान वातावरण झालं इकडे, दोन्ही साईडला मस्त अशी झाडं आहेत रंगीबेरंगी, आणि खूप सारे असे गोष्टी आहेत पाहण्यासारख्या इकडे, ज्या दाखवतो मी तुम्हाला आत्ता. देयर इज वन थिंग कॉल्ड वॉटर टॅक्सी हिअर. सो इट इज स्पेशली फॉर कपल्स. सो मोस्टली काय आहे की जे व्हेनिसमध्ये ज्या वॉटर बोट्स असतात, वॉटर टॅक्सीज असतात, तसे एक रेप्लिका केले आणि अशी व्हेनिस सिटीसारखं उभारलं आहे. कॅन क्लिक गुड पिक्चर्स अँड ऑल दॅट. मी तर तुम्हाला फक्त बाहेरून दाखवू शकतो, मी तर जाणार नाही त्याच्यामध्ये. लुक ॲट दिस ब्युटिफुल व्ह्यू. आणि इथं टेडी बिअर म्युझियमच्या समोर आहे आत्ता आपण. सगळं इथे ग्रँड वर्ल्ड हाकेच्या अंतरावर आहे, म्हणजे एकदम समोरच उतरले लगेच समोरच चालत आलं की तुम्ही. सो ह्यूज म्युझियम, ह्यूज. आणि प्रत्येक लेनला असं त्यांनी वेगळा वाईब केला एकदम, नाही का. म्हणजे बघा ते ह्या लेनमध्ये कसं वाईब आहे एकदम असं चायनीज हॅट्स, जापनीज हॅट्स अशा लटकवल्यात आणि कंदील वगैरे. आणि जशी जशी संध्याकाळ होते तशी वॉटर टॅक्सीसाठी गर्दी वाढते. मग अशी कोणीच नव्हतं, आता बघा इथे पब्लिक बघा फक्त. हा परफेक्ट टायमिंग आहे वॉटर टॅक्सीसाठी, 5:30 ते 6:30च्या दरम्यानचा, बिकॉज सनसेट होत असतो. आणि तिकीट्स तुम्ही इथं काढू शकता किंवा डिरेक्टली जसं मी तुम्हाला सांगितलं क्लूकवरती तिकीट मिळत जाते. क्लूकवरती आपल्याला तर काय जायचं नाही आहे तिकडं. ॲज सिंगल सोलो ट्रॅव्हलर कोण फोटो काढणार आहे, कायच करणार आहे. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. आपण चाललं हायलँड कॉफीला. मस्त जरा कॉफी पिऊ, एक बसू जरा ए सीमध्ये शांत. आणि आपण घेतली आहे फिन स्वादा कॉफी, म्हणजे आईस कॉफी विथ कंडेन्स मिल्क. मस्त लागते. मागच्या मी जेव्हा पण आलो होतो तेव्हा हीच कॉफी घेतली होती.
असं एक टोकन देतात ते, आणि आपण जरा वेळ बसू. आता आपली कॉफी रेडी झाली की हे वाजायला लागेल. इव्हिनिंगला एक परेड असते त्याचे ग्लिम्सेस दाखवतो तुम्हाला. एक नंबर सीन आहे, एक नंबर सीन आहे. जर ग्रँड वर्ल्ड लाईट असाल तर या टायमिंगला आहे, आणि ही गोष्ट कधीच मिस करू नका. सो गाईज, ग्रँड वर्ल्डला यायचं असेल तर संध्याकाळी 6 नंतरच या, 5:30-6 नंतर या. बिकॉज तेव्हाच खरी चमक येते. मस्त सगळीकडे लाइटिंग वगैरे झालंय आणि माहोल बनवलं. लोक पण खूप गर्दी झाली आहे यावेळी. आणि आता आमचा क्वेश्चन्स ऑफ व्हिएतनाम समथिंग लाईक दॅट हाचा शो आहे. 7 वाजता त्याची एंट्री चालू होणार आहे. मे बी 6:30लाच एंट्री चालू होणार आहे. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर इट. अँड 8:15 वाजता करेक्ट शो चालू होतो. 8:15 ते 9. शो कसा असणार आहे तो समोर दाखवेलच. Now look at the grand world, like how dreamy it is looking right now. असा दिवस जर प्लॅन केला, एस्पेशली जेव्हा तुम्ही नॉर्दर्न साईड ऑफ फोकोकला व्हिजिट करताय, प्रिटी शुअर युअर गाईज आर नॉट गोइंग टू रिग्रेट इट ॲट ऑल. फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी 7-6 वाजता उठून कोणत्या पण एका बीचवर जायचं आहे सनराईजसाठी. बाय साव और बाय वॅन खूप सारे बीचेस आहेत तिथे. तिथून 9-10 वाजेपर्यंत रूमवर यायचं आहे. जर तुमची रूम नॉर्दर्न साईडलाच असेल तर जाऊन फ्रेश वगैरे होऊन तुम्ही एक 12 वाजेपर्यंत विनपल सफारीला व्हिजिट करा. विनपल सफारीवरनं 4 वाजेपर्यंत तुम्ही फ्री व्हाल. 4 वाजता परत हॉटेलला यायचं, फ्रेश व्हायचं. 5 वाजेपर्यंत तुम्ही यायचं ग्रँड वर्ल्ड फुकॉकला. ग्रँड वर्ल्ड फुकॉकला आल्यावरती एक मस्त स्पा घ्या, फूट मसाज घ्या फॉर 1 आवर वगैरे. इतके रिलॅक्स व्हाल, मज्जा येईल तुम्हाला, बेस्ट वाटेल. त्याच्यानंतर 6 वाजता सगळे परेड वगैरे चालू होतात. बाहेर या, फोटोज काढा छान. 7:30ला बरोबर एंट्री असते द क्वेश्चन्स ऑफ व्हिएतनाम या शोसाठी. इथं या 8:15ला शो चालू होतो. 8:15 ते 9 हा शो चालतो, 45 मिनिट्स. हा शो झाल्यावरती इथून जायचं तुम्ही वॉटर शोला, जो 9 वाजता चालू होतो. 9 ते 9:30 पावणे 10पर्यंत तो शो चालणार. तो शो चालता तुम्ही इथे जेवण करू शकता. म्हणजे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत बाजूला. इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, कोरियन रेस्टॉरंट्स आहेत, सगळे रेस्टॉरंट्स आहेत. तिथं तुम्ही जेवण करू शकता शो पाहता आणि 10 वाजता तुम्ही तुमचा दिवस संपवा. बेस्ट डे एवर प्लॅन इन फुकॉक नॉर्दर्न साईड.
ऑफ दी क्रेझीएस्ट मिनी शो होता. शेवटचा जो ॲक्ट होता त्याच्यात त्यांनी सगळ्या लहान मुलांना किंवा सगळ्यांना असं खेळायला बोलवलेलं तिथे आणि काठ्यांवरती चालायला पण बोलवलेलं. मी स्वतः चालून पाहिलं पण काय जमलं नाही ते. पण ठीक आहे, आता येऊन आपण मधला स्पॉट सिक्युअर केलेला आहे द क्वेसेन्स ऑफ व्हिएतनाम या शोसाठी. nước Nam ta bao đời thành chị đạo ngọc ta muôn thuở. इथं व्हिएतनामीजमध्ये अनाउन्समेंट होत आहे. तुम्हाला कळत नसेल तर बेस्ट ते ट्रान्सलेशन ॲप आहे गुगलचं, ते डाउनलोड करा आणि रिअल टाईम कॉन्व्हर्सेशन ट्रॅक करा. संपलाय द क्विंटेसन्स, आय डोंट नो व्हॉट इज द नेम. पण हा शो जस्ट संपलाय, द क्विंटेसन्स ऑफ व्हिएतनाम. क्रेझी शो होता. व्हिएतनामची पूर्ण हिस्ट्री आणि त्यांचं वे ऑफ वर्किंग म्हणजे सगळ्या पद्धतीचं दाखवलंय. जसं की त्यांच्या म्हणजे एज्युकेशनला त्यांच्या कल्चरमध्ये किती महत्त्व आहे आणि त्यांच्या हिस्ट्रीला किती महत्त्व आहे, त्या सगळ्या गोष्टी यांनी सांगितल्या त्याच्यामध्ये. इथे झालंय आता मी जेवायला निघतोय. इथे एखादं इंडियन रेस्टॉरंट शोधतो, तिकडे जेवायला चाललोय आणि सोबतच वॉटर शो आहे, तो पण बघायचा. विचार केला होता एखाद्या इंडियन रेस्टॉरंटला चांगले रोटी भाजी खाईल, बट ते काय नशिबात नाही, कारण एक पण इंडियन रेस्टॉरंट असं बाजूला नाही आहे. त्यामुळे मग इकडे एक ले प्युरो म्हणून एक आहे प्लेस, तिथे पिझ्झा ऑर्डर केला आहे आणि सोडा ऑर्डर केला आहे आणि आता बसलो आहे. बरोबर 9:30ला हा शो चालू होणार आहे, तर तुम्ही काहीतरी ऑर्डर करून असे सीट सिक्युअर करू शकता. इथे पाहू शकता तुम्ही समोर, इथे शो होणार आहे. इथे हे मील पडलं आहे मला साधारण 280,000 टॉंग्सला, म्हणजे अराऊंड 1,000 रुपयाला वगैरे. बट शो वर्थ इट असेल तर जेवण ठीक आहे, पैसे वर्थ इट. लेट्स सी.
एक नंबर शो झाला, मजा आली बाई डायरेक्ट. साधारणतः किती वेळ चालला, अर्धा तासाचा शो आहे. मी ज्या जागेवर बसलो होतो ती जागा एवढी चांगली नव्हती. ॲक्च्युली असं फ्रंट व्ह्यूने पाहण्यासारखं आहे. फ्री ऑफ कॉस्ट समोर एक ब्रिज आहे, तिथे लवकर जाऊन जागा पकडा तर बेस्ट व्ह्यू आणि बेस्ट गोष्टी करायला मिळतील. अदरवाईज तिथे एक रेस्टॉरंट आहे सायगॉन नावाचं, पण तिथं मिनिमम 4 लोकांपासून वरतीच एंट्री आहे, म्हणजे मीलच ते तसे सर्व करत आहेत. तर जर तुम्ही 4-5 लोक असाल तर बेटर यू कॅन गो ॲट दॅट रेस्टॉरंट, रिझर्व अ टेबल ॲट फ्रंट, एन्जॉय द व्ह्यू. क्रेझी शो होता. तर मित्रांनो, खर्चाचं म्हणाल तर पहिलं तर तिकीट्स होते. तिकीट्स अराऊंड 1.2 मिलियन डॉंगचे बसले, म्हणजे साधारण 4,500 रुपयाचे. आणि त्याच्यानंतर जेवण केलं आपण दुपारी, त्याच्यामध्ये ॲडिशनल आईस्क्रीम वगैरे घेतलेली, तिथं 60,000 गेले. मगरीला खाऊ घातलं त्याचे 60,000 गेले. त्याच्यानंतर फूट मसाज घेतला इव्हिनिंगला, त्याचे 100,000 गेले. आणि आत्ता जेवण केलं त्याचे 300,000 गेले. 400,000 कार रेंटलचे आणि अराऊंड 120,000 पेट्रोलचे. तर ऑल टुगेदर सगळा खर्च पकडला तर अराऊंड 2.24 मिलियन डॉंग्स खर्च झाले आज, म्हणजे अराऊंड 8,000 रुपये. तर हा खर्च डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो जर तुम्ही जास्त लोक आले तर, किंवा इथं राहत असाल तर, म्हणजे नॉर्दर्न साईडला राहत असाल तर हा खर्च स्किप होऊन जाईल. अकॉर्डिंगली तुम्हाला किती खर्च येतो आणि प्लॅनिंगला या ब्लॉगने हेल्प केली आहे ते कळवा. तर अशा रीतीने दिवसाची सांगता होत आहे. सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितलं आजच्या दिवसाबद्दल विंडफॉलवाल्या ब्लॉगमध्ये किंवा या ब्लॉगमध्ये. ग्रँड वर्ल्ड कव्हर केलं आहे पूर्ण. कसे वाटले दोन्ही ब्लॉग हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुम्ही व्हिएतनामला व्हिजिट केल्यावरती, स्पेशली फुकॉकला व्हिजिट केल्यावरती हा ब्लॉग तुम्हाला किती युजफुल झाला हे पण कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजून एक कॉमन प्रश्न असेल की भाई जर एकटाच आहे तर गाडी घ्यायची खाज का, तर खाज आहे, काय करू शकत नाही त्याला. आणि इनफॅक्ट शॅडोला मिस करतो मी खूप, म्हणजे तिकडे ऑलमोस्ट एव्हरी डे पळवायचं तिला. बट आता इकडे 1-1.25 आठवडा गाडी नाही, काय नाही, तर कसं तरी झालं होतं. बट या ओव्हरऑल द डे वेंट वेल. अँड भेटूयात पुढच्या ब्लॉगला नेक्स्ट वीकेंडला. सी यू.